नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, घोडे आणि घोडेस्वार यावर आधारित बरेचसे प्रश्न आपल्याला एक्झामला दिसतात. यासारखे प्रश्न आपण अगदी 5 सेकंदमध्ये कसे सॉल्व्ह करणार आहोत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर का मित्रांनो व्हिडिओ 5 सेकंदमध्ये सॉल्व्ह नाही झाला प्रश्न तर चॅनलला तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता. परंतु जर का तुमचा हा क्वेश्चन 5 सेकंदमध्ये सॉल्व्ह झाला तर तुम्ही चॅनलला शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. बघा मित्रांनो, 5 सेकंदमध्ये कसा मी हा प्रश्न सॉल्व्ह करतो बघा. 35/5 बरोबर 5 असतो 35. तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7. बघा मित्रांनो, 5 सेकंदपेक्षाही मला कमी वेळ लागला. आता याची बेसिक कन्सेप्ट काय ते हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या मागची जर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजली तर हे प्रश्न सोडवून तुमच्यासाठी 5 सेकंदपेक्षाही कमी वेळेत आहेत. मी जसं सोडवला तसंच हा प्रश्न तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. चला तर याच्या मागं बेसिक कन्सेप्ट काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न काय म्हणतो, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारी चालत चाललेले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या ही 35 झाली तर एकूण घोडे किती? आता बघा, आपल्याला घोडे माहित नाही तर घोडे मी एक्स मानतो आणि घोडेस्वार ही सुद्धा माहित नाही तर एक्स मानतो, कारण तेवढेच घोडे आणि तेवढेच घोडेस्वार आहेत. ठीक आहे, काही अंतर चालल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. म्हणजे याचाच अर्थ घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर घोड्याची पायाची संख्या ही तेवढीच राहणार आहेत, परंतु निम्मे म्हणजे अर्धे घोडेस्वार हे घोड्यावर झाले तर म्हणजे घोडेस्वारचे अर्धे पाय कमी होणार आहेत. याचाच अर्थ आपण x/2 करायचा. आता ठीक आहे, घोड्याला किती पाय असतात मित्रांनो? 4 पाय असतात. म्हणजे आपण घोड्याला x×4 करू आणि एका घोडेस्वाराला किती पाय असतात? माणसाला 2 पाय असतात. म्हणजे x/2 आपण 2 करूया. ठीक आहे, आता बघा इथं 2 हे कॅन्सल होऊन जाणार आहेत. 4x आपण 4x केलं 4x मिळाले. ठीक आहे, पुन्हा आपल्याला 2 कटल्यामुळे हा x मिळाला प्लस x. यांची एकंदरीत पायाची संख्या आपल्याला किती दिली आहे? 35 दिली आहे. आता बघा, हे जर आपण इक्वेशन सोडवलं 4x + x केलं तर आपल्याला किती मिळतात मित्रांनो? 5x. 5x साठी आपल्याला किती पाय दिले आहेत? 35. आता x ची किंमत काढायची म्हटलं तर x म्हणजे 35/5 केलं तर आपल्याला किती उत्तर मिळालं? तर 7 उत्तर मिळालं, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलं आहे. आता असा प्रश्न आपण काही सेकंदमध्ये 5 सेकंदाच्या अगोदर जर तुम्हाला सोडवायचा झाला काय करायचं मित्रांनो? आपल्याला शेवट बघायचं एकूण पायाची संख्या किती दिल्या आहेत. इथे किती दिल्या आहेत? 35 दिल्या आहेत. त्या 35 तेवढी संख्या घ्यायची आणि त्याला 5 ने भागायचं. जसं की आपलं इथे बघा 5 कसे आले हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. 5 किती होतात? 35. चला बघूया पुढील प्रश्न मित्रांनो. आता अगदी काही 5 सेकंदाच्या कमी वेळेमध्ये याचं उत्तर हे तुम्ही मला काढून सांगायचं आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले. काय अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. तर आता चालणाऱ्या पायाची संख्या किती? मी काय सांगितलं, जेवढी पायाची संख्या दिली ते घ्यायची. म्हणजे आपल्याला 50 पायाची संख्या दिली, 50 घेतली. याला कितीने भागायचं? 5 ने भागायचं. 5 ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर किती येणार आहे? 10, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिसतात. होतं का नाही मित्रांनो? एकदम सोपे आणि 5 सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर काढलं ना. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे ट्रिकी व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येत जाईल. त्याचा तुम्हाला आगामी एक्झाममध्ये नक्कीच फायदा होणार आहे. बघूया पुढील प्रश्न. एका रस्त्यातून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारी चालत चाललेले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायाची संख्या किती झाली? 105 झाली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. अगदी 5 सेकंदमध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी सांगितलेली ट्रिक वापरायची आहेत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर पण करा, आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. कारण पोलीस भरतीसाठी आणि सरळ सेवा जसे की तलाठी एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बरेचसे बघायला मिळतात. चला भेटूया नवीन ट्रिकी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलवरील अन्य व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद. थँक्यू.